नमस्कार, मी जयश्री. एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आजचा जो मी व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे, तर तो शिवाजी मामांनी काढलेला आहे. यस, त्यांचं नाव आहे शिवाजी साळुंखे आणि ते इरिगेशन खात्यामध्ये जॉबला होते. तर आत्ताच रिटायर झालेले आहेत ते. आणि आता जे त्यांचं लाईफ आहे ते छान प्रकारे ते एन्जॉय करतात. तर बऱ्याच ठिकाणी ते गेलेले आहेत, नेपाळ वगैरे. तर त्यावेळेसचे व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केले नाहीत, कारण मला वाटलं नव्हतं की ते छान अशा पद्धतीने व्हिडिओ काढतील कदाचित. आणि त्यामुळेच ते व्हिडिओ मी त्यांना शूट करायला नाही लावले, आणि त्यांनी शूट कदाचित केले असले तर मी नक्कीच ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. खूप छान आहे ते स्वभावाला. आणि आत्ता ते जम्मू काश्मीरला गेलेले आहेत. तर मला वाटलं की ते सुद्धा व्हिडिओ तुमच्याशी नक्की शेअर करावे, कारण काही ठिकाणचे त्यांनी जे व्हिडिओ आहेत शॉर्ट व्हिडिओ करून मला ते पाठवले होते आणि मला छान वाटले ते व्हिडिओ. त्यासाठी मला असं वाटलं की ते तुमच्यापर्यंत सुद्धा शेअर करावेत. आणि त्यांना अशा गोष्टींची खूप आवड आहे, फोटोग्राफी वगैरे. आणि जिथे जिथे जाईल तिथे ते फोटो वगैरे काढतच असतात. बऱ्याचशा ठिकाणी ते फिरलेले आहेत आणि अजूनही फिरत आहेत. तर त्यातलेच काही निवडक जे व्हिडिओ आहेत तर ते आज मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आहे, शेअर करते तुमच्याशी, कारण त्यांना सुद्धा त्याची आवड आहे आणि मला सुद्धा ते खूप छान वाटले. त्यासाठी मी तुमच्याशी शेअर करते आहे. तर आवडले तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा. तर चला मग आता कशा पद्धतीने त्यांनी व्हिडिओ केले ते तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. त्यासाठी जो व्हिडिओ आहे तो स्किप करत पाहू नका, कंटिन्यू पाहत राहा. आणि काही ठिकाणची त्यांनी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे जितपत त्यांना माहीत आहे तितपत त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही आता पाहतालच व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने ते व्हिडिओ त्यांनी शूट केले. तर चला मग आता आपण डायरेक्ट व्हिडिओज पाहूया. आणि आवडले तर नक्कीच लाईक करा. हे 700 वर्ष प्राचीन माँ दुर्गाजी का मंदिर आहे. प्राचीन श्री शीतल मातेचं मंदिर आहे. मी आता पुढं दाखवतो तुम्हाला 700 वर्षापूर्वीचं हे मंदिर कसं आहे ते. त्याचा बोर्डही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी. हे 700 वर्ष प्राचीन श्री शीतल माता का मंदिर आहे असं तिथं लिहिलेलं आहे. आणि हे शीतल मातेचं समोरून अगदी मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. आणि ह्या शीतल मातेला मी आता प्रदक्षिणा घालून सुवर्ण मंदिराकडं प्रस्थान करतोय आता. आणि माझ्यासमोर हनुमान मंदिर आहे. इथं अशी आख्यायिका आहे की ज्यांना मूल होत नाही त्यांनी इथं नवस बोलला तर ते मूल होतं आहे, असं बरेच जणांचा रिझल्ट इथं आम्हाला ऐकायला मिळालेला आहे. आणि हे पंजाबमधील हनुमानाचं मंदिर आहे. आणि दुसरी इथे एक महादेवाचं एक मंदिर आहे शेजारीच, हे मी दाखवतोय. हे महादेवाचं मंदिर आहे. आणि हा वटवृक्ष जो आहे ते लव अंकुशाने, हे समोर बोर्ड दिसतोय बघा लाल ह्याच्यामध्ये, लव अंकुशाने हनुमानजीला ह्या झाडाला बांधलेलं होतं युद्धाच्या वेळेस. तर ते हे झाड आहे अजून. आणि पाठीमागे एक मंदिर दाखवायचं राहून गेलं, ते दुसरं एक मातेचं मंदिर आहे. 700 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. हे हनुमानाचं मंदिर आहे. काय करायचं शेजारीच माझ्या मी आता दाखवणार आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये सुवर्ण मंदिर आहे. हे मी जवळून दाखवतोय हनुमानजीचं मंदिर. हे बघा, हे समोर दिसते हनुमानाचं मंदिर आहे समोर. राम लक्ष्मण दिसते ना. मी आता व्हिडिओ चालू करतोय. हे सुवर्ण मंदिर पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी. हे बाहेरून आहे. हे सुवर्ण मंदिराचं कळस आहे. हे मंदिराचे मी जवळपास आलेलो आहे आता. हे पूर्ण सुवर्ण मंदिर दिसते बघा. कारंजावरती ते सगळं सुवर्ण मंदिरच आहे. फोटो माशाची
मी आता अमृतसर सुवर्ण मंदिरामध्ये आलेलो आहे. सुवर्ण मंदिर दाखवतोय. हे सुवर्ण मंदिरच्या बाजूनी चारही बाजूनी पाणी आहे. हा सातारा. हे सुवर्ण मंदिर पूर्ण आहे. चारही बाजूनी पाणी आहे. आप सभी दर्शकों से निवेदन है कृपया परेड समाप्ति तक सभी दर्शक अपने अपने स्थान पर बैठ जाएं। एक बार पुनः सुने, आप सभी दर्शकों से निवेदन है कृपया परेड समाप्ति तक सभी दर्शक अपने अपने स्थान पर बैठ जाएं। धन्यवाद। परेड संपलेले आहे. व्हिडिओ चालू झाला का पण? बॉर्डरवरती आम्ही आहे आणि आपल्या BSFच्या महिला प्रात्यक्षिक करून दाखवतात आणि मी ते व्हिडिओ रेकॉर्डिंग करतोय आता.
आम्ही आता आम्ही पुण्यावरून जम्मूला आलेलो आहोत आणि जम्मूवरनी आता कटरेला आलो आहेत आणि कटरेला आता मी आराम करणार आहे, आंघोळ वगैरे करणार आहे आणि पुढचा माहोल जे आहे तो वैष्णवदेवीचा हा समोर डोंगर आहे त्याप्रमाणे तो मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला सर्वांना. हे सगळं पायी प्रवास करून वैष्णवदेवीला वरच्या टोकाला जायचे. तिथं ज्या ठिकाणी टावर दिसतात त्या टावरच्या ठिकाणी जायचे आपल्याला. हा सगळी पायवाट आहे अशी. आणि आता आम्ही हॉटेलमध्ये थांबलेला आहे आणि पुण्यावरनी चांगला प्रवास आमचा झालेला आहे. जम्मूला आलो, जम्मूवरनी बस पकडून आम्ही कटरेला आलेलो आहे आणि आता थोडा आंघोळ वगैरे फ्रेश होऊन जेवण करून रात्री 11 वाजता आम्ही वैष्णवदेवीला ही पाऊलवाट जी दिसते डोंगराची त्या पाऊलवाटेने आम्ही सगळे रात्रीचे सगळेजण 50 लोक आहोत. आम्ही 50 लोक आम्ही जाणार आहोत आणि दर्शन देवीचं घेणार आहोत. आणि हे सगळे आमच्याबरोबर 50 लोक या यात्रेमध्ये आहेत आणि आमच्याबरोबर ज्या महाराजांनी ट्रिप काढली ते महाराज नवले महाराजसुद्धा आमच्याबरोबर आहेत. हे सगळ्या लोक आमची 50 लोकांची ट्रिप आहे. आमचे गुलाबाप्पा आहेत इथं. सगळ्यांचं व्हिडिओ शूटिंग मी काढतोय आणि आता परमेश्वर कृपेने आम्ही सर्वजण या ठिकाणी बरोबर आलेलो आहे. ठीक आहे, आता मी व्हिडिओ थांबवतो. ही आहे बाणगंगा. या बाणगंगेमध्ये
अर्जुनाने भीष्म पितामहाला बाण मारले आणि त्या बाणाच्या शय्येवरती 1 महिना आणि 26 दिवस झोपवलेलं होतं. ते हे ठिकाण आहे बाणगंगा. मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा चांगला प्रयत्न करतो आहे. याच ठिकाणी हे भीष्म पितामहा आणि अर्जुनाची स्वयंभू थोडक्यात म्हटलं तरी मूर्ती म्हणायला काय हरकत नाही. आणि हे सरोवर होतं. त्यावेळेस बाण मारला त्या ठिकाणी इथून पाणी निघून त्यांच्या तोंडामध्ये गेलेलं आहे. हे ठिकाण आहे. आता वरचं जे काय आहे ते मी दाखवण्याचा प्रयत्नच करतो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून. इथं या ठिकाणी थंडी आणि पाऊस 2 दिवस झाला चालला आहे. आम्हाला याच्यामध्ये पाहण्यामध्ये फार अडचण होती. पाऊस आला की थांबावं लागते कुठंतरी. तर हे भीष्म पितामहाचे जे बाणगंगा जे आहे ते बाण मारलेलं आहे हे ठिकाण आहे. हे मी दाखवतोय तुम्हाला. आणि पांडवांचं मंदिर आहे भीष्म पितामहा पांडव मंदिर. हे मी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे सगळं मंदिर आहेत छोटी छोटी आतमध्ये. हे सगळे आमच्या ट्रिपमधली सगळी माऊली आहेत. हे प्राचीन भीष्म पितामह मंदिर आहे. आमचे गुलाबाप्पा आता दर्शन घेतात. हे हनुमानाचं मंदिर आहे. मीही दर्शन घ्यायला चाललेलो आहे. 450 रुपये. हे भीष्म पितामहाचं मृत्यूशयेवरती बाणावरती अर्जुनाने झोपवलेलं आहे त्यांना. ते हे ठिकाण आहे. त्याला मी नमस्कार करतोय आता. हे बाण आणि हे भीष्म पितामहाची आई आहे गंगा माता. शनीचं मंदिर इथं एका कोपऱ्यामध्ये आहे. शेजारीच मस्जिद आहे. आणि हे श्री शंकराचं मंदिर आहे. मी आज दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हे छोटंसं सरोवर आहे. भगवान शिवशंकराचा या ठिकाणी मूर्ती आहे. हे मंदिर जे आहे ते भगवान शिवशंकराचं आहे. आणि हे मंदिर का प्रसिद्ध आहे तर ज्यावेळेस कौरव पांडवांचं ज्यावेळेस युद्ध होणार होतं त्यावेळेस इथं या ठिकाणी हे केलेलं आहे श्रीकृष्णाने आणि पांडवांनी इथं मोठी थोडक्यात तपश्चर्या केलेली आहे की शस्त्र मिळावं म्हणून. ब्रह्मास्त्राची पूजा केलेली होती आणि ते श्रीकृष्णासहित त्यांनी पूजा करून ते प्राप्त करून घेतलेले आहे. तर आमचे आता पुढील जरा व्हायचं जे सर्वे आहेत आमचे नवले महाराज ते माहिती देतील थोडक्यात. आज या कुरुक्षेत्र नगरीमध्ये 5 पांडवांचं आणि कौरवांचं जे युद्ध झालं होतं त्या युद्धभूमी ही आहे. आणि या युद्धभूमीमध्ये अनेक ठिकाणं पाहण्यासारखी आहेत. त्यामध्ये हे स्थानवीश्वर महादेव आहे. या ठिकाणी
अर्जुनानं आपल्या ब्रह्मास्त्राचं प्रथम पूजन या ठिकाणी करून त्यानंतर त्याचा शक्तीचा जो प्रयोग आहे तो त्यानंतर केला होता. असं हे पवित्र आणि महत्त्वाचं भव्य दिव्य असं हे ठिकाण आहे. मी आता श्री महादेवाचं मंदिर तुम्हाला दाखवतोय, जिथं पांडवांनी आणि श्रीकृष्णाने मिळून फार मोठी इथं ह्या शिवलिंगापाशी तपश्चर्या केली. जे ब्रह्मास्त्र होतं ते मिळवण्यासाठी ते मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हे आमचे गुलाबाप्पा आहेत माझ्याबरोबर. पाठपूजन चाललेलं आहे. ज्यांना कुणाला अभिषेक करायचा आहे ते हे ठिकाण आहे. हे सर्व मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मी आता पुढचा व्हिडिओ चालू करतोय. इथं श्रीकृष्णाने अर्जुनाला सगळी गीता वाचून दाखवलेली. ज्ञानेश्वरी म्हणजे आपल्याकडं ज्ञानेश्वरी म्हटले तर ते ज्ञानेश्वरी इथं सगळं वाचून दाखवलं की युद्ध कसं करायचं, रणनीती कशी आखायची. आणि या ठिकाणी एक कुरुक्षेत्र आहे. त्या ठिकाणी युद्ध सुरू झालं. आतमध्ये गेल्यानंतर मी सर्व दाखवणार आहे परत व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून. मी आता हे दाखवण्याचा एक प्रयत्न करतोय की अर्जुनाला श्रीकृष्णाने त्याचं विराट रूप दाखवलेलं आहे. त्यावेळेस हे गीतेमध्ये दाखवलं आहे आपल्या ते हे मी दाखवतोय तुम्हाला. हे सगळं मोठं विराट रूप धारण केलेलं आहे. हे विद्रुप रूप धारण केल्यानंतर कौरव पांडवांचं युद्ध या ठिकाणी चालू झालं. तर किती महिने चालू होतं हे मला एक्झॅक्ट सांगता येणार नाही, पण इथून सुरू झालं. विद्रुप सगळं श्रीकृष्णाने त्याचं रूप दाखवल्यानंतर की सर्वामध्ये मीच आहे, माझ्याशिवाय काहीच चालू शकत नाही. इथं अर्जुनाने सांगितलं की मी हे सगळे माझे कौरव 100 कौरव हे माझे आप्त आहेत, मी यांच्याशी युद्ध करू शकत नाही. त्यावेळेस श्रीकृष्णाने हे विराट रूप धारण केलं आणि सांगितलं की सगळ्यामध्ये मी आहे. हे मंदिर कौरव पांडवांचं आहे आणि त्यांचं हे जेवण बनवण्याचं ठिकाण आहे. आणि आतमध्ये त्यांनी ज्या तव्यावरती जेवण बनवले तो तवा मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. हा तवा त्यांचा जेवण बनवण्याचा तवा आहे. फार मोठा तवा आहे, त्या काळचा आहे. इथं ती वस्तू संग्रहालयामध्ये ठेवलेला आहे. मी आता सूरजकुंडाजवळ आलेलो आहे आणि सूरजकुंडाचं वैशिष्ट्य असं आहे की इथं भीमाने ह्याला ज्या दुर्योधनाला मारलेला आहे ते हे ठिकाण आहे. आणि ह्या सूरजकुंडामध्ये दुर्योधन लपून बसला होता, तर त्याला ते भीमाने शोधून इथं या जागेवरती त्याला मारलेलं आहे. ते हे सूरजकुंड आहे आणि पुढं त्याचं मंदिर बी आहे. या सूर्यकुंडाचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की इथे पिंडदान केलं जातं. आणि दुसरे असं की ज्यावेळेस ग्रहण लागतं त्यावेळेस इथं पूजा केली जाते त्या ग्रहणामध्ये. या सूर्यकुंडाचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे. या सूर्यकुंडा शेजारी महादेवाचं शिवलिंग आहे. मी इथून नमस्कार करून आता दुसरीकडे दर्शनासाठी निघत आहे.